तर पुढची बातमी ही राजकीय गोटातली। खासदारांवरती जोरदार टीका केली आहे। सामना ही टाकाऊ रद्दी असल्याचा घणाघात यावेळेस तटकरेंनी केलाय। 2019ला झालेल्या निवडणुकीचे गद्दारीचे सरदार आणि नायक कोण होते हे महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला देखील तटकरेंनी राऊतांना 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेसाठी सोडून फिरत नव्हते असा टोला सुद्धा तटकरेंनी विरोधकांना लगावलाय। दुसरीकडे दिल्लीत अजित पवारांविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कोणी केला हे मला माहिती आहे असा सूचक इशारा सुद्धा तटकरेंनी दिलाय। कोणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी 2019 सालामध्ये आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते, सरदार कोण होते हे सर्वांना नक्की माहिती आहे। कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा कौल भाजप आणि शिवसेनेच्या युतीला त्या ठिकाणी मिळालेला होता। ती निवडणूक युती म्हणून लढलेली होती। त्यामुळे त्या जनतेचा महाराष्ट्रातल्या जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वासघात करणारा गद्दार कोण आणि त्या गद्दाराचे नायक कोण हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। अशाने माझ्यासारख्याच्यावरती काही टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। 2019 सालामध्ये स्पष्टपणाचा कौल युतीला आणि भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मिळाला होता। त्यांच्या दोघांचे पण एकत्रित जागा 165च्या आसपास होता, मित्र पक्षातून 190 होते। त्यामुळे तिथे महाराष्ट्राच्या जनतेचा पहिला विश्वासघात केला आणि त्याचे सरदार कोण होते सर्वांना माहिती आहे। कोणत्या वेळेला छुपा जाऊन कुठं भेटत होतं, त्या छुपा भेटण्यामध्ये कोण होते, आता वेषांतर असायचं का जॅकेट घातला जायचं का सदराली का घातला जायचा ज्यांचं त्यांना माहिती। आम्ही पाहतो की अनौपचारिक चर्चेमध्ये काही दादा बोललेले नसताना सुद्धा त्याचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दिल्लीमध्येच कोणाकडे कसा झाला कोणी जाऊन केला याची पूर्णपणाने मला माहिती आहे। पण संजयजी किमान या बाबतीमध्ये तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नये, मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे। कारण आपण सकाळीपासून काय नॅरेटिव्ह सेट करतात दादांना बदनाम करण्यासाठीची पूर्णपणाची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी असते। म्हणून राजकारणातली एक सभ्यता बाळगली जावी अशी अपेक्षा आहे।